श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी कुलदेवीची कोणकोणती सेवा आपल्याला आपल्या रोजच्या नित्य सेवेमध्ये करायची आहे आणि अशा कोणत्या 4 नियमांचं पालन आपल्याला करायचे आहे, कोणत्या 4 सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या नित्य सेवेमध्ये आपल्या गुरूंच्या सोबतच आपले आई वडील म्हणजेच आपले दैवत असलेल्या कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजे पुरुष कुलदेव आणि स्त्री कुलदेवी जे आहे, तर असे आपले कुलदेव जे असतात तर ते आपल्या आई वडिलांच्या समान असतात आणि त्यानंतर आपले गुरु आणि त्यानंतर इतर देवी देवता। अशा प्रकारे सेवा आपल्याकडून व्हायला हवी। नाही तर मग कसं होतं की आपण जेव्हा देवी देवतांचा इतर पूजा करत असतो आणि आपल्याकडनं जर आपल्या कुलदेवीची सेवा घडत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि मग आपण शेवटी म्हणतो की मी इतकी सेवा करते, मी इतके उपाय करते, तरी देखील मला माझ्या आयुष्यामध्ये काहीही फरक जाणवत नाही। तर याचं कारण हेच असतं, तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेव आणि कुलदेवींची सेवाही करायची असते। तर पहा, आपल्या देवात असलेल्या देवी देवतांपैकी सगळ्यात प्रथम स्थान आहे तर ते म्हणजे गणपतींचं। गणपतींचं जे स्थान म्हणजे आहे तर ते आपल्या आई वडिलांच्या स्थाना इतकंच महत्त्वाचं आहे। आपले इष्ट दैवत ज्यांना आपण कुलदेवी म्हणतो आणि कुलदैवत या स्वरूपामध्ये आपल्या देवघरामध्ये त्यांची आपण स्थापना करत असतो आणि त्यानंतर आपले गुरु आणि त्यानंतर इतर देवी देवता। ज्यावेळेस आपण इतर देवी देवतांची सेवा करतो आणि आपल्या आई वडिलांची सेवा आपल्याकडून जर घडत नसेल किंवा आपल्याकडनं जर होत नसेल तर मग इतर देवांच्या ज्या सेवा आहेत तर त्या देवांपर्यंत पोहोचत नसतात आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवी आणि कुलदेवीची प्रतिमा असायलाच हवी। आता ही प्रतिमा तुम्ही फोटोच्या स्वरूपात ठेवू शकता, मूर्तीच्या स्वरूपात ठेवू शकता किंवा मग तुम्ही टाकाच्या स्वरूपात सुद्धा ठेवू शकता, काही हरकत नाही। तुम्हाला जे काही शक्य आहे तर त्या तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला तुमच्या कुलदेवाची आणि कुलदेवीची प्रतिमा जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे। तर अशा प्रकारे तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेव आणि कुलदेवीची प्रतिमा ही असायलाच हवी। कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुमचे कुलदेव तुमच्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवे। तर पहा, प्रत्येक घराण्याची एक स्त्री कुलदेवी असते, तसंच एक पुरुष कुलदेव असतो। तर अशा त्याविषयीची जर तुम्हाला माहिती नसेल तर ती माहिती तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेला तर तिथे प्रश्नावलीमध्ये बरेच तिथे सेवेकरी बसलेले असतात आणि तुमच्या आडनावानुसार सुद्धा त्याबद्दलची माहिती तिथे तुम्ही जाऊन करून घेऊ शकता की तुमची कुलदेवी नेमकी कोणती आहे। आता हे तुम्हाला जर माहिती नसेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच त्यांना विचारू शकता आणि कुलदेवी तुम्हाला एकदा माहिती झाल्यानंतर तुम्हाला त्या कुलदेवीची मूर्ती, टाक किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायचं आहे। आता ही झाली पहिली गोष्ट। यानंतरची दुसरी गोष्ट, आता फोटो किंवा प्रतिमा स्थापन करून होणार नाही, तुमच्याकडनं सेवा सुद्धा व्हायला हवी। तुमच्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुमच्याकडनं त्यांची सेवा करायची असते आणि रोज नित्य सेवेमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा असतो। कुलदेवीच्या मंत्रांमध्ये तुमची जी कुलदेवी असेल, आता 3.5 शक्तिपीठ आहेत, ज्यामध्ये प्रथम स्थान जे आहे तर ते तुळजापूरच्या तुळजाभवानीचं आहे, त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं आहे, त्यानंतर माहूरची रेणुकाई आणि चौथी म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक सगळ्यात शेवटचं स्थान आहे ती म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी। तर या 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला त्यांची सेवाही करायची आहे। कुलदेवीचे 2 मुख्य वार असतात, ते म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार। जोही तुमच्या कुलदेवीचा वार असेल तर त्या वाराप्रमाणे तुम्हाला सेवाही करायची आहे। आता या सेवा कोणत्या करायच्या आहेत तर तुम्हाला रोज नित्य सेवेमध्ये तुम्हाला पंचोपचारे तुमच्या कुलदेवाची कुलदेवीची पूजन हे करायचंच आहे। त्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्यांची आरती करायची आहे, ज्यामध्ये प्रथम आपण गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे, त्यानंतर आपण आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची आरती करायची असते। अशा पद्धतीने नित्य नियमाने तुम्हाला आरती जी आहे तर ती रोजच्या रोज आपल्याकडनं व्हायलाच हवी। आपल्याकडनं रोजच्या रोज मंत्र जाप हा सुद्धा व्हायला हवा। मग
तुम्ही चालता फिरता सुद्धा तुम्ही करू शकता। तुम्ही तुमच्या हातातली कामं करत असताना सुद्धा या मंत्रांचा जप करू शकता। असं काही नाही की तुम्हाला देवघराच्या समोरच बसून राहायचं आहे आणि हातामध्ये तुम्हाला जपमाळ घेऊन बसायचं आहे, असं काही नाहीये। तुम्ही तुमचे कामं करत सुद्धा तुमच्या कुलदेवीची सेवाही करू शकता। ही सेवा जी आहे तर त्या तुम्ही केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतात। आणि कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्ही ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता, किंवा तुम्ही अगदी 99 मंत्राचा सुद्धा जप करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो मंत्र आहे तर तो हा 99 मंत्र आहे। तर याचा आपल्याला आपल्या मनामध्ये जप करत राहायचा आहे। जेव्हा तुम्ही काम करत असता, स्वयंपाक करत असता तर तुम्ही ज्या वेळेला स्वयंपाक करत असताना जर अशा प्रकारचे मंत्रोच्चार केले किंवा मंत्रोच्चार तुम्ही जर केले तर त्या अन्नामध्ये सुद्धा ती सात्विकता उतरत असते आणि स्वयंपाक सुद्धा खूप उत्तम असा बनत असतो। आता ही झाली दुसरी गोष्ट। आता यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या नावाने उपवास सुद्धा करायचा आहे। घरातील जी करती स्त्री किंवा जी गृहिणी आहे तर तिने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी हा उपवास करायचा असतो। हा उपवास केल्यामुळे आपल्यावरती येणारी सर्व संकट आणि विघ्न दूर होत असतात, किंवा त्याची तीव्रता सुद्धा जरी येणारी असणारी जी संकट आहेत तर त्याची तीव्रता सुद्धा कमी होते। आपल्या आयुष्याचे भाग असणारे संकट विघ्न झेलण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार होत असते। आणि म्हणूनच घरातल्या कर्त्या स्त्रीने जर कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो मंगळवार असेल तर मंगळवारी करा, किंवा शुक्रवार असेल तर तुम्हाला शुक्रवारी तो उपवास करायचा आहे। जो तुमच्या कुलदेवीचा वार असेल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपवास करायचा आहे। म्हणजे निरंकार उपवास वगैरे करण्याची अजिबात गरज नाहीये। दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे। संध्याकाळी दिवे लागणीनंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती करायची आहे, नैवेद्य वगैरे तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही कुलदेवतेचा वार असेल, आता तुळजापूरची तुळजाभवानीचा वार आहे मंगळवार, तर या दिवशी तुम्ही उपवास केला तर संध्याकाळी तुम्हाला खीरीचा जो खीर असते तर त्या खीरीचा तुम्हाला नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे। खीरीचाच नैवेद्य तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण झाला पाहिजे। आता ही झाली तिसरी गोष्ट। यानंतर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये असलेल्या कुलदेवीच्या स्वरूपामध्ये असलेला जो मंगल कलश आहे तर त्याची तुम्हाला स्थापना सुद्धा करायची आहे। मंगल कलश हा आपल्या घरावरती येणारी सर्व संकट स्वतःवरती ओढवून घेत असतो आणि त्या मंगल कलश देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करायचा आहे। कोणत्याही महिन्याच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगल कलशाची स्थापना देवाऱ्यामध्ये केली तर त्याची नित्य सेवा तुम्हाला करता येईल। आता यानंतर सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबासोबत दरवर्षी आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला सुद्धा जायचं आहे। दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे आणि कुलदेवीची यथाशक्तीनुसार तुम्हाला कुलदेवीचा मान सन्मान सुद्धा करायचा आहे। तर अशा या काही महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत तर याचं तुम्हाला पालन करायचं आहे। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्यांचा सामना करण्याची ताकद आपल्याला मिळत असते। आणि तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल, आर्थिक स्थैर्य नसेल, पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर त्यामुळे तुमच्या कुलदेवीची नित्यनेमाने तुम्हाला सेवा करायची आहे। तर हीच माहिती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्यापर्यंत मला शेअर करायची होती। अजून जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।